नमस्कार. शेअरची किंमत सतत वरखाली होते, डोकं चक्रावतं नाही का? पण एक प्रश्न आहे, ती किंमत म्हणजे कंपनीची खरी किंमत असते का? तर आज आपण फंडामेंटल अॅनालिसिसमधून हेच कोडं सोडवणार आहोत. शेअरच्या किंमतीच्या पलीकडे जाऊन कंपनीची खरी ताकद कशी ओळखायची हे समजून घेऊया. चला तर मग. अगदी बरोबर. आणि हाच तो प्रश्न आहे जो एका सामान्य ट्रेडर आणि एका हुशार गुंतवणूकदारामध्ये फरक करतो. बघा, शेअरची किंमत म्हणजे काय? फक्त एक आकडा. पण त्या आकड्यामागे एक अख्खा व्यवसाय उभा आहे. त्याचे लोक, त्याची उत्पादनं, त्याची भविष्यातली स्वप्न, सगळं काही. आणि या व्यवसायाला समजून घेणं हीच तर खरी गुंतवणूक आहे. आणि इथेच फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे आपलं मूलभूत विश्लेषण कामाला येतं. हे ना अगदी एका डिटेक्टिव्हच्या कामासारखं आहे. आपलं काम काय तर कंपनीचं खरं मूल्य, ज्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतात, ते शोधून काढणं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं, समजा ती कंपनी आज विकायची ठरली तर तिची योग्य किंमत काय असायला पाहिजे हे शोधणं म्हणजेच फंडामेंटल अॅनालिसिस. बरं, मग हा जो 360 डिग्री व्ह्यू आहे, यात नेमकं काय काय बघायचं? म्हणजे कंपनीच्या आत आणि बाहेर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तिच्या भविष्यावर परिणाम करतात? चला, एक एक करून बघूया. सगळ्यात आधी आपण कंपनीच्या आत डोकावून पाहूया. तिचे अंतर्गत घटक कसे आहेत, म्हणजे तिचं मॅनेजमेंट कसं आहे, दूरचा विचार करणारा आहे की नाही, त्यांचा जो बिझनेस मॉडेल आहे तो किती मजबूत आहे, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिजोरी किती भरलेली आहे, कारण शेवटी कंपनीचा पाया यावरच तर टिकून असतो. आता कंपनीच्या आतलं जग बघितलं, आता बाहेरच्या जगावर नजर टाकूया. हे आहेत बाह्य घटक, म्हणजे अशा गोष्टी ज्यावर कंपनीचं थेट नियंत्रण नसतं. विचार करा, सरकारचे नवीन नियम आले, व्याजदर बदलले किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात काहीतरी उलथापालथ झाली. या सगळ्या वादळातही जी कंपनी तग धरून उभी राहते, तीच खरी मजबूत कंपनी. आता हे मूलभूत विश्लेषण करायचं म्हणजे काय, तर याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. आणि गंमत म्हणजे या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही मिळून कंपनीचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं करतात. यातली पहिली पद्धत आहे गुणात्मक, म्हणजे कंपनीची कहाणी, आणि दुसरी आहे संख्यात्मक, म्हणजे कंपनीचे आकडे. सोप्पं आहे ना? एका बाजूला आपण कंपनीची पत, तिचं मॅनेजमेंट कसं आहे हे बघतो, तर दुसऱ्या बाजूला तिचे आर्थिक रिपोर्ट तपासतो. गुणात्मक विश्लेषण म्हणजे काय, तर कंपनीच्या आत्म्याला समजून घेणं. या गोष्टी तुम्हाला कुठल्याच बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाहीत. उदाहरणार्थ, टाटा ग्रुपचं नाव घेतलं की जो विश्वास वाटतो, किंवा अमूल म्हटल्यावर जी एक आपलीशी भावना येते. ह्याच गोष्टी कंपनीला अगदी कठीण काळातही तारून नेतात. आणि मग दुसरीकडे येतं संख्यात्मक विश्लेषण, म्हणजे सरळ सरळ शो मी द मनी. इथे फक्त आणि फक्त आकडे बोलतात. कंपनी दरवर्षी किती नफा कमवते, तिच्यावर कर्जाचा डोंगर आहे का, गुंतवलेल्या प्रत्येक रुपयावरती किती परतावा देतीये. हे आकडे म्हणजे काय, तर कंपनीच्या आर्थिक तब्येतीचा एक एक्सरे आहे. आता बघा, शेअर बाजाराबद्दल ना खूप गैरसमज पसरलेले आहेत, आणि यामुळे होतं काय की नवीन गुंतवणूकदार उगाच घाबरतात. चला, आज त्यातले काही मोठे गैरसमज दूर करूया. सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज, शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे निव्वळ जुगार आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. एक मिनिट, विश्लेषण न करता गुंतवणूक करणं हा जुगार आहे नक्कीच. पण जेव्हा तुम्ही फंडामेंटल अॅनालिसिस करून विचारपूर्वक निर्णय घेता, तेव्हा तो एक बिझनेस डिसिजन असतो, नशिबाचा खेळ नाही. आणखी एक सल्ला नेहमी मिळतो, थांबा, बाजार पडण्याची वाट बघा आणि मगच गुंतवणूक करा. पण हा विचार अपूर्ण आहे. का? कारण बाजाराचा तळ कधी येईल हे अगदी अचूक ओळखणं जवळजवळ अशक्य आहे. आणि या टायमिंगच्या नादात चांगल्या कंपन्या हातातून निसटून जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, चांगल्या कंपन्या वाढत्या बाजारातही खरेदी करता येतात. आणि तिसरा गैरसमज जो अनेकांच्या मनात असतो, मी काही फायनान्स बॅकग्राऊंडचा नाही, मी हे कसं करू शकेन. हा एक चुकीचा विश्वास आहे. फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे काही क्लिष्ट गणित नाहीये. हे आहे सामान्य ज्ञान, संयम आणि सातत्य याबद्दल. याच्यासाठी मोठ्या डिग्रीची गरज नाही. चला, तर मग गैरसमज दूर झाले. आता प्रश्न येतो की हे विश्लेषण करायचं कसं. तर घाबरू नका, यासाठी एक अगदी सोपी 3 पायऱ्यांची ब्लूप्रिंट आहे. ही आहे टॉप डाऊन पद्धत. म्हणजे काय, तर आधी मोठं चित्र बघायचं आणि मग हळूहळू आत जायचं. सगळ्यात आधी देशाची अर्थव्यवस्था, मग आपण निवडलेला उद्योग, आणि मग शेवटी त्या उद्योगातली आपली कंपनी. हे बघा किती सोपं आहे. पायरी 1, अर्थव्यवस्था. इथे आपण जीडीपी, महागाई, व्याजदर यांसारखे मोठे घटक पाहतो. पायरी 2, उद्योग, म्हणजे त्या क्षेत्रात वाढीची संधी किती आहे, स्पर्धा किती आहे. आणि मग तिसरी पायरी,
कंपनी, इथे आपण त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल, तिची आर्थिक स्थिती आणि व्यवस्थापन बघतो. यामुळे काय होतं तर चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता खूप कमी होते. आणि हे सगळं केल्यावरनं एक खरा बदल घडतो. फंडामेंटल ॲनालिसिस फक्त आकडे शिकवत नाही, तर एक नवी दृष्टी देतं. जुगारी वृत्ती जाऊन एका व्यवसाय मालकासारखा विचार करण्याची सवय लागते. म्हणून विश्लेषकाची मानसिकता म्हणजे काय? तर एक दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं. ह्यासाठी फक्त 4 गोष्टी लागतात: सामान्य ज्ञान, संयम, सातत्य आणि योग्य विश्लेषण. बस. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा एखादा स्टॉक समोर येईल तेव्हा फक्त एक किंमत दिसेल की त्यामागचा अख्खा व्यवसाय? विचार नक्की करा.